गोट्यामध्ये 2-2 लाखाच्या म्हशी आणून आपल्या दावणीला बांधणं म्हणजे दूध धंदा चालू होतो का? मुरघास तुम्ही गोट्यामध्ये करणं अनिवार्य आहे. गोटा असा असायला पाहिजे जिथं म्हैस उभं टाकते. गोटा बांधताना हेड टू हेड गोटा बांधाव की टेल टू टेल गोटा बांधाव. विल्यानंतर जे बछडे आहेत, काफ आहेत, त्यांना कसं मोठं करायचं. स्टार्टिंगला 3, 4, 6 महिने तुम्हाला काम करावं लागणार आहे. लाखो युवक दूध धंद्यामध्ये येतात, परंतु या 3 गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांना दूध धंदा बंद करावा लागतो किंवा दूध धंद्यात प्रॉफिट पडत नाही. जर का तुम्ही पण नवीन दूध धंदा चालू केला असेल तर या 3 गोष्टी तुमच्यासाठी खरंच महत्त्वपूर्ण आहेत. नमस्कार, माझं नाव आहे महेश. दूध धंद्याचा व्यवसाय चालू केल्यासोबत व्हिडिओ पण करत आहे, जेणेकरून जे मी शिकलोय ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि येत्या 15 ऑगस्टपासून मी स्वतःचा ब्रँड ज्ञानदा दूध मार्कंड हा लॉन्च पण करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की अशा 3 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जे दूध धंदा चालू करणाऱ्याला प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. दूध धंदा म्हणजे काय? गोट्यामध्ये 2-2 लाखाच्या म्हशी आणून आपल्या दावणीला बांधणं म्हणजे दूध धंदा चालू होतो का? तर मुळीच नाही. दूध धंदा चालू करायचा असेल तर महत्त्वाच्या 3 गोष्टी, चारा, गोटा आणि आपल्या गोठ्यामध्ये येणारा पशु, या 3 गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ज्या सिक्वेन्सने सांगतोय, सर्वप्रथम चारा नियोजन, त्यानंतर गोठ्याचं व्यवस्थापन आणि त्यानंतर आपल्या गोठ्यामध्ये येणारा पशु. सर्वप्रथम चारा. गोठ्यामध्ये पशु आणण्याच्या अगोदर 3 ते 6 महिन्यापूर्वी तुम्हाला चारा नियोजन करावं लागणार आहे. आता चारा नियोजन काय? तर चाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर तुम्हाला सुका चारा आणि हिरवा चारा आहे. दोन्ही प्रकारचे चारा तुम्हाला गोठ्यामध्ये पशु येण्याच्या अगोदरच नियोजन करावं लागणार आहे. आता सुक्या चारामध्ये काय? तर तुम्हाला जसं की हरभऱ्याचा भुसा झाला, गव्हाचा भुसा झाला, सोयाबीनचा भुसा झाला, त्या भुसाचं तुम्हाला स्टोअर करावं लागणार आहे. 6 ते 12 महिने तुम्हाला तो जावा लागणार आहे. या प्रकारे तुम्हाला स्टोअर करायचं आहे. हिरवा चाऱ्यामध्ये काय? जसं की मक्का, बाटूक, नेपियर गवत, ऊस या प्रकारचा चारा तुमच्या जवळपास एरियामध्ये. आता तुम्ही 1 पशु घ्या किंवा 10 पशु घ्या, त्यानुसार तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे. आता चारा नियोजन केल्यानंतर ओला चारा आणि सुका चारा हे दोन्ही मिक्स कोणत्या प्रमाणात द्यायला पाहिजे हे अपकमिंग व्हिडिओमध्ये द्यायला मी सांगतोय. त्यासोबतच मुरघास तुम्ही गोट्यामध्ये करणं अनिवार्य आहे. त्या मुरघास केल्यामुळे तुमच्या गोट्यामध्ये काय काय फायदे होतात हे पण मी सांगणार आहे. आता एकदाच एका व्हिडिओमध्ये सांगितलं तर सगळं तुम्ही गोंधळून जासाल. त्यामुळे एवढंच सांगतो की चारा नियोजनमध्ये तुमच्या गोट्यामध्ये पशु येण्याच्या अगोदर सुका चारा आणि हिरवा चारा हे दोन्ही पण चाऱ्याचं नियोजन अगोदर करा, त्यानंतर पशु आणा. चारानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गोटा. आता गोटा बांधण्यासाठी तुम्हाला लाखो रुपयाचं कर्ज घेऊन बांधायची गरज आहे का? तर मुळीच नाही. गोटा असा असायला पाहिजे जिथं म्हैस उभं टाकते ती चांगला स्लोपिंग एरियामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून म्हशी जे गोमूत्र करतात, गाई जे गोमूत्र करतात, शेण करतात, ते प्रॉपर ड्रेनेज द्यायला पाहिजे. तिथं मच्छर वगैरे होऊ नाही. त्यासाठी तुम्हाला लाखो किंवा 10 लाख रुपये खर्च करायची गरज आहे का? गरज नाही. जिथं तुम्ही 1-2 म्हशीपासून सुरुवात करताय, तुम्ही असा बेड करा, त्या बेडवर एक स्लोपिंग एरिया पाहिजे. खाण्यासाठी एक आर्टिफिशियल जे मॅनमेड खूप सारे दावण भेटत आहेत, ती दावण घ्या. परंतु एवढं ठेवा की आपण त्या गोठ्यामध्ये 1 ते 2 घंटे जातो, बाकी 24 घंटे ती म्हैस तिथं असते. त्यासाठी तिथं क्लीन स्वच्छता असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही चांगलं दूध उत्पादक, तुम्ही प्रॉफिटेबल बिझनेस करू शकता. गोटा बांधताना हेड टू हेड गोटा बांधाव की टेल टू टेल गोटा बांधाव. हेड टू हेड म्हणजे काय? आता जो माझा गोटा आहे तो म्हशीचं हेड आणि इकडं हेड, दोन्ही हेड टू हेड गोटा आहे. टेल टू टेल म्हणजे काय? शेपूट एकत्र येते. आता हे गोटा बांधकामीचं एक वेगळा टॉपिक राहील, जो मी अपकमिंग व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. गोटा बांधकामाला कोणते बारकाई असतात ते लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. चारा नियोजन झाला, गोटा पण झाला. आता उरला तिसरा टॉपिक, तो म्हणजे गोठ्यामध्ये येणारे आपली पशु. आता जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी माझा आग्रह आहे की जो तुम्ही पशु आणाल तो पशु गाभण असावा. आता गाभण असण्याचं कारण काय? गाभण असल्यानंतर जे नवीन उद्योजक आहेत त्यांना एकतर पशु वितावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे, विल्यानंतर जे बछडे आहेत, काफ आहेत, त्यांना कसं मोठं करायचं, असे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्हाला शिकायला भेटतात. सोबतच जे गाभण पशु आहेत, 4 ते 5 महिन्याचे गाभण पशु तुम्हाला स्वस्त पडतील. आता पशुमध्ये गाय सिलेक्ट करायला पाहिजे की म्हैस सिलेक्ट करायला पाहिजे, याच्यावर मी गेला व्हिडिओ केलेला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की तुम्हाला दूध धंदा सुरुवात करायचा आहे तर तुम्ही गाई घेऊन सुरुवात करायला पाहिजे की म्हैस घेऊन सुरुवात करायला पाहिजे. अशा प्रकारे 3 टॉपिक आहेत: चारा नियोजन, त्यानंतर आपल्या गोठा आणि गोठ्यामध्ये येणारा पशु. पशुसाठी पुन्हा एक सांगतोय, पशु घेता वेळेस तुम्ही गाभण घ्या. आता गाभण घेता वेळेस तुम्ही गावरान म्हैस घेऊ नका. म्हशीच सांगतोय स्पेशली, गावरान म्हैस घेऊ नका. एक तर तुम्ही जाफरवादी म्हैस घ्या किंवा मुर्रा म्हैस घ्या. आता कशामुळे सांगतोय हे बघा, गावरान म्हैस घेतल्यानंतर एक तर तिचं दूध कमी भेटतं,
मुर्रा आणि जाफराती म्हैस घेतलं त्याचा तुम्हाला तगडा अनुभव भेटेल, जेणेकरून त्याचं काफ जर काय चांगलं तुम्ही वापरलं, ब्रीडिंग केलं, त्याच्यावर चांगलं वाचलं, तर 3 वर्षानंतर त्याचं रिटर्न तुम्हाला म्हैसच्या रूपामध्ये भेटतं. त्यामुळं जे कोणी नवीन उद्योजक आहेत त्यांनी गाभण म्हैस घेऊन सुरुवात करा. कमी पैशामध्ये तुम्हाला सुरुवात पण होईल. स्टार्टिंगला दूध भेटणार नाही. स्टार्टिंगला 3, 4, 6 महिने तुम्हाला निव्वळ काम करावं लागणार आहे. झिरो अर्निंग, काहीच तुम्हाला अर्निंग सोर्स येणार नाही. परंतु मी एवढी हमी देतो, तुमचा अनुभव एवढा स्ट्रॉंग होईल, त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तुमच्या गोठ्यामध्ये 5चा लोड आणा किंवा 10चा लोड आणा, तुम्ही अनसक्सेसफुल होणार नाही. प्रॉफिट नक्की होईल. परंतु आत्ता तुम्ही जर काय विलेली म्हैस आणसाल, त्याचं दूध तुम्हाला खायला भेटेल, परंतु अनुभव जो आहे तो अनुभव भेटणार नाही. ओके, दॅट्स इट. एवढं व्हिडिओसाठी आहे. अपकमिंग व्हिडिओमध्ये म्हैस आणल्यानंतर किंवा म्हैस सिलेक्ट करताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे. आता खूप जण म्हैस घ्यायची म्हणलं की चांगली म्हैस, दूध देणारी म्हैस असं बघून जातात, परंतु आणतात कसं गोट्यामध्ये 10 लिटरची म्हैस आपल्या गोट्यामध्ये आणलं की 5 लिटरच होते. आजच्या मागचं कारण कोणी जाणत नाही. त्याचं फिडिंग मॅनेजमेंट, चारा देताना कोणता चारा द्यायला पाहिजे, किती वेळ चारा द्यायला पाहिजे, पाणी किती वेळ पाजवायला पाहिजे, हे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करू. प्रयत्न तर माझा असा आहे की प्रत्येक जे कोणी दूध धंद्यामध्ये उतरत आहेत त्यांनी बारकाईनं अभ्यास करा, तर नक्की प्रॉफिट आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.